नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कायदे पंडित लॉ अकॅडमीमध्ये परत एकदा सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण ज्युरिस्डिक्शन CPC मधील महत्त्वाचा टॉपिक आहे, महत्त्वाची कन्सेप्ट आहे ज्युरिस्डिक्शन, तो अभ्यासणार आहोत. क्वेश्चन असा येईल पहा, एक्सप्लेन इन डिटेल ज्युरिस्डिक्शन ऑफ सिव्हिल कोर्ट अँड व्हेरियस काइंड्स ऑफ ज्युरिस्डिक्शन. एक्सप्लेन इन डिटेल ज्युरिस्डिक्शन ऑफ सिव्हिल कोर्ट अँड व्हेरियस काइंड्स ऑफ ज्युरिस्डिक्शन. सेक्शन 9 ऑफ कोड कन्फर्स ज्युरिस्डिक्शन ऑन सिव्हिल कोर्ट. सेक्शन 9 प्रमाणे ह्या कोडच्या सेक्शन 9 प्रमाणे कोर्टाला सिव्हिल कोर्टाला ज्युरिस्डिक्शन कन्फर केलेलं आहे. न्याय अधिकार क्षेत्र हे कन्फर केलेलं आहे, बहाल केलेलं आहे की ज्यानुसार हे सिव्हिल कोर्ट ट्राय टू ऑल सूट्स, त्यानुसार हे सिव्हिल कोर्ट हे सर्व सिव्हिल सूट ट्राय करतं. ऑल सूट्स ऑफ सिव्हिल नेचर एक्सेप्ट, परंतु अपवाद असा आहे की सूट्स ऑफ विच, ते दावे ते कोर्ट चालवणार नाही जर ते कॉग्निजन्स घेण्यापासून एक्सप्रेसली बाड केले आहेत किंवा इम्प्लाइडली बाड केले आहेत, की ज्यांचा कॉग्निजन्स हे कोर्ट घेऊ शकत नाही आणि ते एक्सप्रेसली सांगितलं असेल, इम्प्लाइडली सांगितलं असेल, तर अशा दिवाणी दाव्याचा कॉग्निजन्स हे ते कोर्ट घेणार नाही आणि ते दावे चालवणार नाही. म्हणून इथं सेक्शन 9 डील करतो, सांगतो कन्फेर ज्युरिस्डिक्शन ऑन सिव्हिल कोर्ट टू ट्राय ऑल सूट्स ऑफ सिव्हिल नेचर एक्सेप्ट सूट्स विच देअर कॉग्निजन्स इज एक्सप्रेसली बार्ड अँड इम्प्लाइडली बार्ड. जर त्यांचा कॉग्निजन्स हा इम्प्लाइडली किंवा एक्सप्रेसली बार्ड केला असेल तरच ते सूट्स ट्राय होणार नाहीत. अदरवाईज कोर्ट हे सर्व सूट्स चालवण्याकरता काय आहे, कॉम्पिटंट आहे. नेक्स्ट एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. मग त्या संदर्भात एक्सप्लेनेशन स्टेट्स दॅट अ सूट इन विच राईट ऑफ अ प्रॉपर्टी ऑर ऑफिस इज कंटेस्टेड, की असा तो सूट आहे, असा तो दावा आहे की ज्या दाव्यामध्ये राईट ऑफ प्रॉपर्टी आहे आणि राईट ऑफ ऑफिस हे कॉन्टेस्टेड आहे, याच्यामध्ये वाद आहेत. राईट ऑफ प्रॉपर्टीमध्ये आणि राईट ऑफ ऑफिसमध्ये जर ते कॉन्टेस्टेड असेल, वाद असेल, तर तो सूट हा दिवाणी स्वरूपाचा झाला, तर त्या सूट ऑफ अ सिव्हिल नेचर, तर त्याला दिवाणी स्वरूपाचा दावा म्हणण्यात येईल आणि तो दावा चालवण्याचा अधिकार सिव्हिल प्रोसिजर कोड सेक्शन 9 प्रमाणे दिवाणी कोर्टाला दिलेले आहेत. त्यानंतर पुढे आहे पहा, इवन इफ राईट डिपेंड अपॉन एंटायरली ऑन डिसिजन ऑफ अ क्वेश्चन ॲज टू रिलिजियस रिट्स ऑर सेरिमनीज. की तो जो राईट आहे तो राईट डील करतो, सांगतो एक रिलिजियस रिट्स ऑर सेरिमनीज अशा स्वरूपाचे जरी वाद असतील, अशा स्वरूपाचा जरी तो वाद असेल तरी सुद्धा तो सिव्हिल नेचरचाच वाद आहे असं समजून त्या संदर्भात ते सिव्हिल कोर्ट ज्युरिस्डिक्शन एक्सरसाइज करेल. त्यानंतर असं म्हणलेलं आहे पुढे, इट इज इमटेरियल वेदर नॉट ऑर एनी फीज आर अटॅच टू सच ऑफिस. तो त्या ऑफिस संदर्भातला वाद आहे आणि त्या ऑफिस संदर्भात हे विचारात घेतलं जाणार नाही की त्या ऑफिस संदर्भात एनी फीज आहेत किंवा नाही, हे विचारात घेतलं जाणार नाही. इमटेरियल ला विचारात न घेणे आणि तो फक्त त्या ऑफिस संदर्भातला सूट आहे असणं आवश्यक आहे. तर तो सूट हा दिवाणी कोर्टामध्ये दिवाणी स्वरूपाचा वाद आहे असं समजून चालवण्यात येईल. त्यानंतर पुढे आहे पहा, वर्ड ज्युरिस्डिक्शन, की हा जो वर्ड ज्युरिस्डिक्शन आहे तो कुठून आलेला आहे. वर्ड ज्युरिस्डिक्शन कम फ्रॉम लॅटिन वर्ड, की हा जो ज्युरिस्डिक्शन नावाचा वर्ड आहे तो लॅटिन वर्डमधून आलेला आहे. ज्युरिस अँड डिक्टो हे दोन एकत्र शब्द झालेले आहेत, वर्ड एकत्र झालेले आहेत आणि हा वर्ड आलेला आहे ज्युरिस्डिक्शनचा, की ज्याचा अर्थ असा आहे की विच लिटरली मीन्स स्पीक बाय द लॉ. त्याचा अर्थ आहे स्पीक बाय लॉ. ज्युरिस्डिक्शनचा अर्थ आहे स्पीक बाय द लॉ म्हणजे ज्युरिस्डिक्शन. त्यानंतर आहे पहा, इन सिंपल लँग्वेज, आपण ज्युरिडिक्शन या शब्दाबद्दल बोलतो आहे. इन सिंपल लँग्वेज ज्युरिडिक्शन मीन्स पॉवर ऑर अथॉरिटी ऑफ कोर्ट. कोर्टाची पॉवर किंवा कोर्टाची अथॉरिटी टू एंटरटेन, की त्या कोर्टाला
अथॉरिटी आहे का, त्या कोर्टाला पॉवर आहे का की तो सूट एंटरटेन करायचा, ती प्रोसिडिंग एंटरटेन करायची, हिअर करायची, ऐकून घ्यायची, सुनावणी करायची अँड डिटरमाइन, आणि त्याच्यामध्ये योग्य असं डिसिजन द्यायचं, डिग्री पास करायची, ऑर्डर पास करायची किंवा जजमेंट पास करायचं, असं त्या कोर्टाला पॉवर आहे का, अथॉरिटी आहे का, आणि ते म्हणजे ज्युरिस्डिक्शन ऑफ दॅट कोर्ट. हां, ऑर अदर लीगल प्रोसिडिंग, मग तो सूट असेल किंवा मग ते लीगल प्रोसिडिंग असेल. Thus, the jurisdiction of a court refer a power or extent of authority. म्हणून इथं आपण शब्दशः अर्थ पाहिला तर इथे पॉवर ऑर एक्सटेंट ऑफ अथॉरिटी ऑफ अ कोर्ट म्हणजे ज्युरिडिक्शन, पॉवर ऑर एक्सटेंट ऑफ अथॉरिटी ऑफ कोर्ट म्हणजे ज्युरिडिक्शन, आणि त्यानुसार कोर्ट काय करू शकतं, ॲडमिनिस्टर जस्टिस, की त्या सूटमध्ये, त्या लीगल प्रोसिडिंगमध्ये ते कोर्ट हे जस्टिस ॲडमिनिस्टर करू शकतं. अशी कोर्टाला पॉवर किंवा एक्सटेंट की म्हणजेच ज्युरिस्डिक्शन. आणि हे पॉवर एक्सटेंड करत असताना, ही अथॉरिटी एक्सरसाइज करत असताना कोर्ट रेफरन्स घेतं ह्या मुद्द्याचा लोकल लिमिट, की ते जो काही सूट आहे तो सूट त्या कोर्टाच्या लोकल लिमिटमध्ये आहे का, टेरिटोरियल ज्युरिडिक्शन आहे का, द सब्जेक्ट मॅटर ऑफ लिटिगेशन, की त्या लिटिगेशनमधला जो सब्जेक्ट आहे, दाव्याचा विषय आहे, वादाचा विषय आहे, तो विषय चालवण्याचा अधिकार त्या कोर्टाला आहे का, अँड इट्स पेक्युनरी व्हॅल्यू, त्याचबरोबर त्या सब्जेक्ट मॅटरचं जे काही व्हॅल्युएशन आहे, मूल्यांकन आहे, ते मूल्यांकन चालवण्याचा अधिकार त्या कोर्टाला आहे का, असे मुद्दे विचारात घेऊन कोर्टाला पॉवर किंवा अथॉरिटी टू ट्राय दॅट सूट म्हणजे ज्युरिडिक्शन. पुढे काइंड्स ऑफ ज्युरिडिक्शनचे परत प्रकार आहेत पहा. सिव्हिल अँड क्रिमिनल ज्युरिडिक्शन, की जसं की आपण त्याला दिवाणी किंवा फौजदारी ज्युरिडिक्शन, न्याय अधिकार क्षेत्र म्हणतो. नावातच आहे पहा, सिव्हिल ज्युरिडिक्शन, दिवाणी न्याय अधिकार क्षेत्र, इज दॅट ज्युरिडिक्शन, की असं ज्युरिडिक्शन विच डील्स विथ द डिस्प्यूट ऑफ सिव्हिल नेचर, की ते कशा स्वरूपाचा आहे पहा, तो जो डिस्प्यूट आहे तो डिस्प्यूट सिव्हिल स्वरूपाचा आहे, म्हणजेच ते सिव्हिल ज्युरिडिक्शन, की तो वाद कशा स्वरूपाचा आहे, सिव्हिल नेचरचा, तर ते जे ज्युरिडिक्शन आहे ते ज्युरिडिक्शन म्हणजे सिव्हिल नेचर. फॉर इन्स्टन्स टॉर्ट झाला असेल तर त्या संदर्भात हे सिव्हिल ज्युरिडिक्शन ॲप्लिकेबल केलं जातं. ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट झाला असेल तर हे सिव्हिल ज्युरिडिक्शन एक्सरसाइज केलं जातं. त्यानंतर क्रिमिनल ज्युरिडिक्शन म्हणजे वन विच रिलेट्स टू क्राईम, की ते ज्युरिडिक्शन ते न्याय अधिकार क्षेत्र क्राईम संदर्भात आहे, ऑफेन्स संदर्भात आहे, गुन्ह्यासंदर्भात आहे, असं ज्युरिडिक्शन, असं न्याय अधिकार क्षेत्र म्हणजेच क्रिमिनल ज्युरिडिक्शन. अँड डील विथ पनिशमेंट, आणि ह्या क्रिमिनल ज्युरिडिक्शनचा एक्सरसाइज करून ते क्रिमिनल कोर्ट हे त्या क्रिमिनल प्रोसिडिंगमध्ये, ट्रायलमध्ये हे पनिशमेंट देत असतं टू द ऑफेंडर. त्यानंतर इथे सांगितलेले काही एक्झाम्पल सांगितलेले आहेत. किडनॅपिंग क्रिमिनल ज्युरिडिक्शन, हर्ट क्रिमिनल ज्युरिडिक्शन, ग्रीवियस हर्ट क्रिमिनल ज्युरिडिक्शन, असे ह्या क्रिमिनल ज्युरिडिक्शननुसार त्या फौजदारी न्यायालयाला हे गुन्हे चालवण्याचे अधिकार आहेत, न्याय अधिकार क्षेत्र आहे, म्हणजे हे क्रिमिनल ज्युरिडिक्शन. त्यानंतर ज्युरिडिक्शनचा पुढचा प्रकार येतो पहा. एव्हरी कोर्ट हॅज इट्स ओन टेरिटोरियल लोकल लिमिट्स, की प्रत्येक कोर्टाला एक त्याचं प्रत्येक असं ओन टेरिटोरियल लिमिट आहे किंवा लोकल लिमिट आहे, फिक्स बाय लॉ, की ते टेरिटोरियल लिमिट हे कोर्टाने फिक्स केलेलं आहे, लॉने फिक्स केलेलं आहे, आणि त्या फिक्स टेरिटोरियल ज्युरिडिक्शनमध्येच त्या कोर्टाला ते ज्युरिडिक्शन एक्सरसाइज करता येतं. बियॉन्ड विच इच कॅनॉट एक्सरसाइज इट्स ज्युरिडिक्शन, आणि त्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर त्या कोर्टाला ज्युरिडिक्शन एक्सरसाइज करता येणार नाही. म्हणून लॉने जितकं ज्युरिडिक्शन एक्सप्रेस करून सांगितलेलं आहे तितकंच हे ज्युरिडिक्शन ते कोर्ट एक्सरसाइज करेल. पुढे त्यानंतर पुढे आहे पहा. जर आपण त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर द डिस्ट्रिक्ट जज हॅज अ ज्युरिडिक्शन ओव्हर टेरिटोरियल, डिस्ट्रिक्ट जज हॅज अ टेरिटोरियल ज्युरिडिक्शन, की जिल्हा जज आहेत, जिल्हा न्यायाधीश आहेत, आणि त्यांचं जे काही कोर्ट आहे ते कोर्टाचं जे काही ज्युरिडिक्शन आहे ते कोर्टाचं ज्युरिडिक्शन हे त्या पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट करता असेल, त्या पर्टिक्युलर जिल्ह्याकरता असेल, अँड नॉट बियॉन्ड दोज लिमिट, आणि त्या जिल्ह्याच्या बाहेर ते डिस्ट्रिक्ट जज त्यांचं ज्युरिडिक्शन एक्सरसाइज करणार नाहीत. त्यानंतर आहे पहा, हायकोर्ट हॅज अ ज्युरिडिक्शन ओव्हर ऑल टेरिटरीज इन द स्टेट,
की हायकोर्ट आहे आणि हायकोर्टाचं ज्युरिडिक्शन जर आपण अभ्यासलं तर त्या स्टेटमध्ये जितक्या टेरिटरीज आहेत त्या टेरिटरीजवरतीच हे हायकोर्ट ज्युरिडिक्शन एक्सरसाइज करेल आणि त्याच्या पलीकडे हे हायकोर्ट ज्युरिडिक्शन एक्सरसाइज करता येणार नाही. म्हणून त्या स्टेटमध्ये जेवढ्या टेरिटरीज आहेत त्या टेरिटरीजवरतीच हे हायकोर्ट ज्युरिडिक्शन एक्सरसाइज करेल. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्रामध्ये एखादा सिव्हिल सूट आहे आणि त्या सिव्हिल सूटवरती किंवा एखादा कॉज ऑफ ॲक्शन घडलेली आहे आणि त्यावरती हे जे काही हायकोर्ट आहे, हायकोर्ट ऑफ मध्य प्रदेश, हे ते त्या संदर्भात ज्युरिडिक्शन एक्सरसाइज करेल का? तर नाही. तर इथे पहा, प्रत्येक हायकोर्टाला त्यांचा एक पर्टिक्युलर टेरिटोरीज हा काय केलेला आहे, एक्सप्रेसली सांगितलेला आहे आणि त्या पलीकडे ते कुठलंच हायकोर्ट काय करणार नाही, बियॉन्ड एक्सरसाइज ज्युरिडिक्शन एक्सरसाइज करणार नाही. त्यानंतर पुढचा पार्ट आहे पहा, तिसरा काढला आहे पहा, पेक्युनरी ज्युरिडिक्शन. पेक्युनरी ज्युरिडिक्शन ज्याला आपण म्हणून आर्थिक स्वरूपाचं न्याय अधिकार क्षेत्र, की प्रत्येक कोर्ट आहे आणि प्रत्येक कोर्टाला एक पर्टिक्युलर पेक्युनरी ज्युरिडिक्शन आहे की त्या पेक्युनरी ज्युरिडिक्शनच्या पलीकडे जाऊन ते कोर्ट ते सूट एंटरटेन करू शकत नाही, हिअर करू शकत नाही आणि त्यामध्ये डिग्री आणि जजमेंट पास करू शकत नाही. म्हणून त्या संदर्भातलं जे काही ज्युरिडिक्शन आहे त्याच ज्युरिडिक्शनला पेक्युनरी ज्युरिडिक्शन म्हटलेलं आहे. अंडर द कोड, ह्या कोडनुसार, सिव्हिल प्रोसिजर कोडनुसार, कोर्ट हॅज अ ज्युरिडिक्शन ओनली वेअर दोज सूट, कोर्टाला त्याच सूटवरती ज्युरिडिक्शन आहे, द अमाऊंट व्हॅल्यू सब्जेक्ट मॅटर वेअर डज नॉट एक्सिडेट द पेक्युनरी लिमिट्स ऑफ इट्स ज्युरिडिक्शन, की प्रत्येक कोर्टाला एक पेक्युनरी ज्युरिडिक्शन हे एक्सप्रेस करून सांगितलेलं आहे. त्या पेक्युनरी लिमिटच्या बाहेर जाऊन जर त्या सब्जेक्ट मॅटरचं जर पेक्युनरी लिमिट त्या लिमिटपेक्षा जास्त असेल आणि तो सब्जेक्ट मॅटर त्या कोर्टामध्ये काय होणार, त्या सब्जेक्ट मॅटर संदर्भात त्या कोर्टामध्ये तो सूट इन्स्टिट्यूट होणार नाही, हिअर होणार नाही आणि त्यामध्ये डिग्री पास होणार नाही. कारण इथे ही पेक्युनरी ज्युरिडिक्शनने सांगितलेलं आहे की जितकी व्हॅल्यू सांगितलेली आहे, अमाऊंट ऑर व्हॅल्यू, तितक्याच अमाऊंट अँड व्हॅल्यूचं सब्जेक्ट मॅटर असेल तरच त्या कोर्टामध्ये तो सूट काय होईल, एंटरटेन होईल, हिअर होईल आणि डिस्पोज होईल. म्हणजे इथे हा मुद्दा येतो पहा, पेक्युनरी ज्युरिडिक्शन. जर आपण उदाहरणादाखल पाहायचं झालं तर मुंबई आहे, दस इन मुंबई आहे, स्मॉल कॉज कोर्ट ट्राय टू सूट, की मुंबई आहे, मुंबईमध्ये स्मॉल कॉज कोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये एक सूट आहे आणि त्या सूटमध्ये जर त्या प्रॉपर्टीचं, त्या सब्जेक्ट मॅटरचं जे व्हॅल्युएशन 10,000 रुपये असेल तर त्या स्मॉल कॉज कोर्टाला तो सूट चालवण्याचा अधिकार नाही. कारण तिथे ह्या ज्युरिडिक्शनची बाधा येते, पेक्युनरी ज्युरिडिक्शनची. कारण त्या स्मॉल कॉज कोर्टामध्ये असलेला जो सूट आहे, त्या सूटचं जे काही सब्जेक्ट मॅटर आहे, सब्जेक्ट मॅटरचे जे काही व्हॅल्युएशन आहे हे 10,000पेक्षा जास्त आहे. म्हणून त्या ठिकाणी तो सूट त्या स्मॉल कॉज कोर्टामध्ये ट्राय होणार नाही. त्यानंतर आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे पेक्युनरी ज्युरिडिक्शनचं, की सिटी सिव्हिल कोर्ट आहे, मुंबई आहे, मुंबईमध्ये सिटी सिव्हिल कोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये एक सूट आहे आणि त्या सूटचं जे व्हॅल्युएशन हे 1 करोडपेक्षा जर जास्त असेल तर त्या सूटचं हे पेक्युनरी ज्युरिडिक्शननुसार तो सूट सिटी सिव्हिल कोर्टामध्ये ट्राय होणार नाही. तर तो सूट डायरेक्टली हायकोर्टामध्ये दाखल होईल आणि त्याप्रमाणे हायकोर्टाला पेक्युनरी ज्युरिडिक्शन आहे, की जे ज्युरिडिक्शन सिटी सिव्हिल कोर्टाला नाही. कारण इथे ज्युरिडिक्शन आहे पहा, 1 करोडच्या पुढे जर सब्जेक्ट मॅटर असेल तर तिथे हायकोर्टाला डायरेक्टली ओरिजिनल ज्युरिडिक्शन आहे आणि तिथे सिटी सिव्हिल कोर्टाला पेक्युनरी ज्युरिडिक्शन नाही. असं हे पेक्युनरी ज्युरिडिक्शन आहे. त्यानंतर आहे पहा पुढचा पॉईंट, 4th नंबर ज्युरिडिक्शन ॲज टू सब्जेक्ट मॅटर. Jurisdiction as to subject matter. Matter of suit. The law empowers different court to try different types of suit. की लॉने डिफरंट कोर्टाला डिफरंट टाईप ऑफ सूट एंटरटेन करण्याचे अधिकार दिलेले आहेत, की त्याच टाईपचे सूट त्याच कोर्टामध्ये दाखल होतील, एंटरटेन होतील आणि हिअर होतील. म्हणून तिथे हे ज्युरिडिक्शन कशानुसार ठरलेलं आहे, ज्युरिडिक्शन ॲज टू सब्जेक्ट मॅटर ऑफ सूट, की तो त्या दाव्याचा विषय काय आहे यानुसार त्या कोर्टाला ज्युरिडिक्शन आहे का नाही, की त्या कोर्टाला तो जो काही दाव्याचा विषय आहे ते विषय चालवण्याचा अधिकार आहे तरच त्या कोर्टाला त्या ज्युरिडिक्शन, त्या सूट एंटरटेन करण्याचं, हेअर करण्याचं, डिस्पोज करण्याचं ज्युरिडिक्शन आहे. म्हणून इथं हा जो काइंड आहे तो काइंड आहे पहा, ज्युरिडिक्शन ॲज टू सब्जेक्ट मॅटर. त्यानंतर आहे सम कोर्ट्स आर बार्ड फ्रॉम ट्राईंग सर्टन टाईप्स ऑफ सूट, की काही सूट आहे ते सूट ते त्या कोर्टाला बार्ड केलेले आहेत, की त्या कोर्टामध्ये ते सूट ट्राय होऊ शकत नाहीत.
जसं की उदाहरण दिलेलं आहे पहा, स्मॉल कॉज कोर्ट आहे. कोर्ट हॅज नो ज्युरिडिक्शन टू ट्राय सूट इन्व्हॉल्विंग स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट ऑर पार्टिशन सूट, की एक वाटपाचा दावा आहे किंवा स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टचा दावा आहे आणि तो दावा चालवण्याचा अधिकार हा स्मॉल कॉज कोर्टाला नाही आहे. म्हणून इथं आपण असं म्हणू शकतो की इथे हे सूट कशा संदर्भात आहे पहा, ज्युरिडिक्शन संदर्भात आहे पहा, ज्युरिडिक्शन ॲज टू सब्जेक्ट मॅटर. त्यानंतर आहे पहा नेक्स्ट काइंड ओरिजिनल ज्युरिडिक्शन अँड ॲपिलेट ज्युरिडिक्शन. नावातच आहे पहा, हे ज्युरिडिक्शन कसं आहे, ओरिजिनल ज्युरिडिक्शन इज द ज्युरिडिक्शन कन्फर्ड अपॉन अ कोर्ट ऑफ अ फर्स्ट इन्स्टन्स, की ते ओरिजिनल ज्युरिडिक्शन आहे आणि त्या कोर्टाला ते कन्फेअर केलेलं आहे आणि ते कोर्ट कसं आहे पहा, फर्स्ट इन्स्टन्स, की पहिल्यांदाच फर्स्ट इन्स्टन्स त्या कोर्टाला तो दावा चालवण्याचं जे काही ज्युरिडिक्शन आहे ते म्हणजे ओरिजिनल ज्युरिडिक्शन, की तो सूट ओरिजिनली त्याच कोर्टामध्ये दाखल करणं आवश्यक आहे आणि त्याच कोर्टाला त्या सूट संदर्भात ज्युरिडिक्शन एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. असं जर असेल तर त्या कोर्टाला ओरिजिनल ज्युरिडिक्शन आहे. त्यानंतर आहे पहा ॲपिलेट कोर्ट. नावाप्रमाणेच आहे की जर तिथे ॲपील झालं असेल त्या सूटमध्ये तर तिथे अशा कुठल्या कोर्टाला ॲपिलेट ज्युरिडिक्शन आहे हे सांगितलं आहे. ऑन अदर हँड इज ज्युरिडिक्शन कन्फर्ड अपॉन अ सुपिरियर कोर्ट टू हिअर अपील फ्रॉम डिसिजन ऑफ सबऑर्डिनेट कोर्ट. सबऑर्डिनेट कोर्ट आहे, त्या सबऑर्डिनेट कोर्टामध्ये डिसिजन झालेलं आहे आणि डिसिजनच्या अगेन्स्ट जर तिथे अपील झालं तर तिथे हे ॲपिलेट कोर्टाचं ज्युरिडिक्शन येतं. त्यानंतर आपण ओरिजिनल ज्युरिडिक्शनचं एक उदाहरण पाहूया. ओरिजिनल ज्युरिडिक्शनचं उदाहरण पाहूया. दस अ स्मॉल कॉज कोर्ट हॅज ओनली ओरिजिनल ज्युरिडिक्शन. ही स्मॉल कॉज कोर्ट आहे आणि स्मॉल कॉज कोर्टाला फक्त ओरिजिनल ज्युरिडिक्शन आहे पहा, ओरिजिनल ज्युरिडिक्शन रिगार्डिंग हिअर द ओरिजिनल ज्युरिडिक्शन रिगार्डिंग द रेंट मॅटर. आणि रेंट मॅटर संदर्भात इथे ओरिजिनल ज्युरिडिक्शन त्या स्मॉल कॉज कोर्टाला आहे आणि नो अपील कॅन बी फाईल्ड इन दॅट कोर्ट. जर स्मॉल कॉज कोर्ट असेल तर त्या कोर्टाला ॲपिलेट ज्युरिडिक्शन नाही, म्हणजेच स्मॉल कॉज कोर्टामध्ये कधीही अपील दाखल होणार नाही. तसं ज्युरिडिक्शन त्या कोर्टाला नाही आहे, म्हणून त्या कोर्टाला ओरिजिनल ज्युरिडिक्शन असलेलं कोर्ट म्हणतो. आणि त्याचबरोबर ॲपिलेट ज्युरिडिक्शन असलेलं हे जे काही कोर्ट आहे त्याला आपण म्हणूया ॲपिलेट कोर्ट किंवा ॲपिलेट ज्युरिडिक्शन. त्यानंतर पुढचा पार्ट आहे पहा एक्सक्लुझिव्ह अँड कंकरंट ज्युरिडिक्शन. एक्सक्लुझिव्ह अँड कंकरंट ज्युरिडिक्शन नावातच आहे पहा, एक्सक्लुझिव्ह फक्त आणि फक्त त्यालाच, कंकरंट दोघांनाही. मग असे काही पर्टिक्युलर टाईप्स ऑफ सूट असतात कॅन बी फाईल्ड ओनली अ वन कोर्ट, की ते त्या पर्टिक्युलर टाईपचा सूट आहे आणि तो सूट त्या पर्टिक्युलरली त्याच कोर्टात दाखल होणं गरजेचं आहे. ऑर ट्रिब्युनल किंवा त्याच ट्रिब्युनलमध्ये दाखल होणं, त्याच प्राधिकरणासमोर तो सूट ट्राय होईल, चालवला जाईल आणि डिस्पोज ऑफ केला जाईल. नो अदर कोर्ट, आणि दुसरं कुठलंही कोर्ट किंवा कुठलंही ट्रिब्युनल तो सूट चालवणार नाही. इट इज अ केस ऑफ एक्सक्लुझिव्ह ज्युरिडिक्शन, तर त्यालाच आपण एक्सक्लुझिव्ह ज्युरिडिक्शन म्हणू शकतो. आणि त्याचं उदाहरण झालं तर डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल, की DRT, की ह्या DRTमध्ये एक्सक्लुझिव्हली त्याच स्पेशल टाईपचे सूट चालवले जातील. दुसऱ्या प्रकारचे सूट असेल आणि ते जर त्या ट्रिब्युनलमध्ये दाखल करण्याकरता गेलं असेल तर ते डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल दुसऱ्या प्रकारचे सूट हे ट्राय करून घेतले जाणार नाहीत, इन्स्टिट्यूट करून घेतले जाणार नाहीत आणि डिस्पोज ऑफ पण करून घेतले जाणार नाहीत. असं हे एक्सक्लुझिव्ह ज्युरिडिक्शन आहे. त्यानंतर पुढे ऑन द अदर हँड कंकरंट ज्युरिडिक्शन. त्याचबरोबर कंकरंट ज्युरिडिक्शन आहे पहा त्या संदर्भात. ऑन द अदर हँड कंकरंट ज्युरिडिक्शन म्हणजे दोन्ही कोर्टाला तो जो काही सूट आहे, तो जो काही मॅटर आहे, तो मॅटर चालवण्याचं न्यायाधिकार क्षेत्र. ज्युरिडिक्शन विच कॅन बी एक्सरसाइज बाय डिफरंट कोर्ट, की ते ज्युरिडिक्शन आहे आणि ते ज्युरिडिक्शन हे डिफरंट कोर्ट एक्सरसाइज करू शकतं. डिफरंट ट्रिब्युनल हे त्या सब्जेक्ट मॅटर संदर्भात ज्युरिडिक्शन एक्सरसाइज करू शकतं. फॉर एक्झाम्पल दिलेलं पहा, सुप्रीम कोर्ट अँड हाय कोर्ट हॅव कंकरंट ज्युरिडिक्शन टू एंटरटेन रिट पिटिशन आहे आणि रिट पिटिशन 226 प्रमाणे हायकोर्ट, 32 प्रमाणे सुप्रीम कोर्ट. जर फंडामेंटल राईट ब्रीच झाला असेल तर दोन्ही कोर्टाला त्या संदर्भात ज्युरिडिक्शन आहे. म्हणून इथे हे जे ज्युरिडिक्शन आहे त्याला म्हणलं जाईल पहा कंकरंट ज्युरिडिक्शन. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा 7वा, जनरल ऑर स्पेशल. नावातच आहे पहा ते ज्युरिडिक्शन कशा प्रकारे आहे, जनरल म्हणजे इथं पहा जनरल ज्युरिडिक्शन एक्सटेंड टू ऑल केसेस, की तिथे सर्व केसेस त्या ज्युरिडिक्शन प्रमाणे दाखल केल्या जातील. कंपॅरिझन विन वन क्लास ऑर क्लासेस ऑफ केसेस, एका पर्टिक्युलर क्लासचे असतील किंवा क्लासेस ऑफ केसेस किंवा त्या पर्टिक्युलर क्लासेसच्या वेगवेगळ्या क्लासेसच्या तिथे जनरल ज्युरिडिक्शन असेल.
परंतु ते जर स्पेशल ज्युरिडिक्शन असेल तर तिथे पहा स्पेशल ऑर लिमिटेड ऑर एक्सक्लुझिव्ह ज्युरिडिक्शन की कन्फाईन्ड विथ अ पर्टिक्युलर टाईप ऑफ केस, की तिथे फक्त त्या पर्टिक्युलर टाईप ऑफ केसेस एंटरटेन होतील, फाईल होतील, हिअर होतील आणि डिस्पोज होतील. स्पेशल, लिमिटेड ऑर एक्सक्लुझिव्ह, तर त्याला म्हटलं जाईल पहा स्पेशल ज्युरिडिक्शन. फॉर एक्झाम्पल उदाहरण दिलं पहा, स्मॉल कॉज कोर्ट हॅव्हिंग अ स्पेशल ज्युरिडिक्शन रिगार्डिंग द रेंट मॅटर. रेंट मॅटर असेल तर तिथे हे स्मॉल कॉज कोर्टाला स्पेशल ज्युरिडिक्शन आहे. स्मॉल कॉज कोर्ट आहे आणि स्मॉल कॉज कोर्टाला तिथे जर रेंट संदर्भात मॅटर असेल तर त्यामध्ये त्या स्मॉल कॉज कोर्टाला स्पेशल ज्युरिडिक्शन आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा लीगल अँड इक्विटेबल ज्युरिडिक्शन. तर हे लीगल आणि इक्विटेबल ज्युरिडिक्शन, हे लीगल कोर्ट आणि इक्विटेबल कोर्ट हे इंग्लंडमध्ये आहेत आणि ते वेगवेगळे कोर्ट होते, परंतु आता तिथे ते फक्त अकॅडमिक पर्पजसाठी आहे. तसे आता तिथे लीगल आणि कॉमन लॉ कोर्ट आणि कोर्ट ऑफ इक्विटी हे तिथे आता एकच आहेत. परंतु आता इथे जर आपण विचार घेतला तर इथे जर विचार केला भारतामध्ये तर देअर आर नो सेपरेट कोर्ट इन इंडिया, की असं लीगल कोर्ट ज्युरिडिक्शन एक्सरसाइज करणारं, लीगल ज्युरिडिक्शन एक्सरसाइज करणारं कोर्ट वेगळं आणि इक्विटेबल ज्युरिडिक्शन एक्सरसाइज करणारं कोर्ट वेगळं, असं भारतामध्ये नाही. असं भारतामध्ये नाही. नो सेपरेट इक्विटी कोर्ट. भारतामध्ये असे इक्विटी कोर्ट्स नाही आहेत सेपरेट असे. आणि भारतामध्ये जे काही लीगल कोर्ट आहेत त्याच लीगल कोर्टामध्ये हे इक्विटी कोर्ट प्रमाणे तिथे डिसिजन दिलं जातं. मग इथे सांगितलं गेलेलं आहे ऑल कोर्ट्स आर लॉ कोर्ट्स, ऑल कोर्ट्स आर लॉ कोर्ट्स. जे सर्व कोर्ट्स आहेत ते लॉ कोर्ट आहेत. विच ॲडमिनिस्टर लॉ ऑफ लँड, की त्यानुसार ॲडमिनिस्टर केलं जातं, प्रशासन केलं जातं लॉ ऑफ लँडचं. लॉ ऑफ लँड तिथे काय केलं जातं, ॲडमिनिस्टर केलं जातं. हाऊएव्हर इन ॲब्सेन्स ऑफ स्पेसिफिक लॉ ऑन अ गिवन पॉईंट, की एका स्पेसिफिक पॉईंट संदर्भात गिव्हन पॉईंट, एका ठराविक स्पेशल पॉईंटसाठी जर स्पेशल लॉ नसेल तर मात्र तिथे लॉ ऑफ कोर्ट ऑफ लॉ हे लीगल कोर्ट काय करेल, डिसिजन देईल तिथे सुद्धा ऑन इक्विटी, जस्टिस अँड कन्सायन्स ह्या ग्राउंडवरती. इक्विटी, जस्टिस अँड कन्सायन्स ह्या ग्राउंडवरती जर तिथे स्पेशल लॉ नसेल तर. अदरवाईज इथे लीगल आणि इक्विटेबल ज्युरिडिक्शन हे वेगळं नाही, तर ते एकाच कोर्टात एक्सरसाइज केलं जातं आणि ते कोर्ट म्हणजे पहा लीगल कोर्ट. त्यानंतर पुढे आहे पहा डोमेस्टिक अँड फॉरेन ज्युरिडिक्शन. डोमेस्टिक अँड फॉरेन ज्युरिडिक्शन नावातच आहे पहा. डोमेस्टिक ऑर म्युन्सिपल ज्युरिडिक्शन एक्सरसाइज बाय कंट्री ऑफ अ कोर्ट. डोमेस्टिक ऑर म्युन्सिपल कोर्ट आहे ते, हां म्युन्सिपल ज्युरिडिक्शन आहे आणि ते कोणी एक्सरसाइज केलेलं आहे, कोर्ट ऑफ कंट्री. त्या देशाच्या पर्टिक्युलर कंट्रीने जर ते एक्सरसाइज केलं असेल तर त्याला डोमेस्टिक ऑर म्युन्सिपल ज्युरिडिक्शन. जसं की इंडिया आहे, इंडियामध्ये म्युन्सिपल कोर्ट आहेत वेगवेगळे आणि त्यांनी जर ते ज्युरिडिक्शन एक्सरसाइज केलं असेल तर त्याला डोमेस्टिक ज्युरिडिक्शन म्हणण्यात येईल. त्याचबरोबर जर फॉरेन ज्युरिडिक्शन जर आपण अभ्यासलं तर ज्युरिडिक्शन एक्सरसाइज बाय कोर्ट इन फॉरेन कंट्री. फॉरेन कंट्री आहे, त्या फॉरेन कंट्रीमध्ये कोर्ट आहे आणि त्या कोर्टाने जर ज्युरिडिक्शन एक्सरसाइज केलं असेल तर त्या ज्युरिडिक्शनला फॉरेन ज्युरिडिक्शन म्हणण्यात येईल. लास्ट ज्युरिडिक्शन काइंड्स ऑफ ज्युरिडिक्शन इज दॅट एक्सपांडिंग अँड expounding and expanding jurisdiction. Expounding means कि expounding jurisdiction refer an act defining, clarifying, explaining the jurisdiction possessed by the court. की कोर्ट आहे आणि कोर्टाला जर स्पेसिफिकली डिफाईन केलेलं ज्युरिडिक्शन असेल, स्पेसिफिकली क्लेरिफिकेशन केलेलं कोर्ट असेल, ज्युरिडिक्शन असेल किंवा एक्सप्लेन केलेलं ज्युरिडिक्शन असेल, असं स्पष्ट कोर्टाला सांगून दिलेलं ज्युरिडिक्शन असेल तर ते ज्युरिडिक्शन म्हणजे एक्सपाउंडिंग ज्युरिडिक्शन. कोर्टाला स्पष्ट डिफाईन केलेलं असेल, क्लिअरिफाय केलेलं असेल आणि एक्सप्लेन केलेलं ज्युरिडिक्शन असेल आणि ते ज्युरिडिक्शन म्हणजे एक्सपाउंडिंग ज्युरिडिक्शन. आणि एक्सपांडिंग ज्युरिडिक्शन म्हणजे काय होतं, तिथे जर कधी कोर्टाला गरज पडली की तिथे त्यांचं कोर्टाचं ज्युरिडिक्शन हे इनलार्ज करण्याची गरज पडली, एक्सटेंड करण्याची गरज पडली तर तिथे ते कोर्ट त्यावेळेस ते ज्युरिडिक्शन हे इनलार्ज करतं, एक्सपांड करतं आणि त्यावेळेस मात्र त्या ज्युरिडिक्शनला एक्सपांडिंग ज्युरिडिक्शन म्हणलं जातं.